मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट भरती 2025-2026 च्याबद्दल मागच्या महिन्यामध्ये काही जागा निघालेल्या होत्या. 2131 अशा मोठ्या प्रमाणात जागा निघाल्या होत्या. त्यामध्ये शिपाई, वाहन चालक, लिपिक आणि स्टेनोग्राफरच्या जागा दिलेल्या होत्या. त्याबद्दलचे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेले असून त्याबद्दलचे आता एक्झाम जाहीर झालेली असून एक्झाम कधी होणार आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. एक्झाम सर्वच पदांची एकाच दिवशी होणार आहे. शिपाई म्हणजेच हमाल, फशर, त्याचप्रमाणे वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर, लिपिक आणि स्टेनोग्राफर निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी ह्या सर्वच पदांच्या परीक्षा एकाच ठिकाणी एकाच दिवशी होत असून ती एक्झाम कधी होणार आहे हे या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्ही हे प्रोसेस घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे बॉम्बे हायकोर्ट .nic.in अशा प्रकारे सर्च केला. तुम्ही पहिल्या लिंकला क्लिक केल्यावर रिक्रुटमेंट या पेजवर तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी आल्यावर तुम्ही सर्वप्रथम पाहू शकता की रिक्रुटमेंट नोटीस म्हणून या ठिकाणी एक पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी आपण सर्वप्रथम पाहूया की स्टाफ कार ड्रायव्हर याची नोटिफिकेशन पाहूया. स्टाफ कार्डवर तुम्ही जर का फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी पाहताय की तुम्ही सर्व पात्र आणि अपात्र दोन्ही लिस्ट या ठिकाणी लागलेल्या आहेत. तुमचं जर का लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्ही अपात्रच्या लिस्टमध्ये नाव चेक करू शकता की तुम्ही आपला फॉर्म भरताना काय मिस्टेक झालेली आहे. तर त्यानंतर या ठिकाणी पाहूया की आपण नोटीस म्हणजे डेट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट या ठिकाणी तुम्ही जर क्लिक केलं तर तुमची एक्झाम कधी होणार आहे हे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे मी PDF ओपन केलेली असून बॉम्बे हायकोर्ट जस्टिस ॲट बॉम्बे प्रिन्सिपल स्टेट ॲट बॉम्बे या ठिकाणी क्लिक केलं. अशा प्रकारे एक PDF ओपन झाली. या ठिकाणी पाहत आहे की सर्वच पदाची नोटिफिकेशन या ठिकाणी दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड 8/12/2025ला ही ॲड आलेली होती. त्यानंतर फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर अँड पियून, हमाल आणि फशर अशा 3-4 पदाचा या ठिकाणी समावेश होता. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहताय की 12/3 म्हणजे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट पब्लिश 12/3/2026ला यांनी एक जे क्वालिफाईड मुलं आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी जारी केलेली आहे आणि त्याच दिवशी त्यांची जे मुलं रिजेक्ट आहेत ते सुद्धा या ठिकाणी रिजेक्ट लिस्टसुद्धा या ठिकाणी टाकलेली आहे. तुम्ही ते पाहू शकता वेबसाईटवर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर या ठिकाणी पाहताय की महत्त्वाची नोटीसमध्ये स्क्रीनिंग टेस्ट ऑफ ऑल प्रिव्हियसली इलिजिबल कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, स्टाफ ड्रायव्हर अँड पिऊन, हमाल, फशर विल बी हेल्ड ऑन संडे 26/4/2026 म्हणजे 26 तारखेला तुमच्या या महिन्यामध्ये पेपर राहणार आहेत सर्वच पदांचे. म्हणजे ड्रायव्हर या पदाचे, पिऊन किंवा फशर किंवा हमाल, त्याचप्रमाणे क्लर्क या सर्वच पदांच्या एकाच दिवशी या ठिकाणी एक्झाम ठेवलेली आहे. म्हणजे जर का तुम्ही तिन्हीही फॉर्म भरले असेल किंवा 2 फॉर्म भरले असेल म्हणजे शिपाई आणि क्लर्कचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एकाच दिवशी पेपर द्यायला भेटणार आहे. परंतु या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे फक्त टायमिंग अलग-अलग राहणार आहे. कोणत्या पदाचा सकाळी राहणार तर दुपारी आणि थर्ड शिफ्ट अशा 3 शिफ्टमध्ये तुमचा पेपर राहणार आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ. तर तुम्ही तिन्ही पेपर देऊ शकता. जर का तुम्ही तिन्ही फॉर्म भरले असेल तर 2 फॉर्म दोन्ही फॉर्म देऊ शकता आपण टायमिंगच्या ॲडजस्टमुळे. सो मित्रांनो, 26 तारखेला तुमचे सर्वच पदांचा या ठिकाणी पेपर होणार आहे. तुम्ही जर का 2 पदासाठी अप्लाय केलेला असेल तुम्हाला एकाच दिवशी पेपर द्यावा लागेल. त्यानंतर अशा प्रकारे जे आपण स्टाफ ड्रायव्हरसाठी क्लिक केलं ते त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहता की तुम्ही पिऊन, शिपाई आणि फशर याचेसुद्धा या ठिकाणी नोटिफिकेशन दिलेले आहे. ज्याही मुलांनी शिपाई या पदासाठी अप्लाय केला असाल त्यांचीसुद्धा या ठिकाणी इलिजिबल लिस्ट लागलेली आहे आणि काही जणांची रिजेक्टसुद्धा लिस्ट लागलेली आहे. या ठिकाणी रिजेक्टवाले आहेत 6,047 कॅन्डिडेट रिजेक्ट झालेले आहेत आणि 2,14,774 कॅन्डिडेट इलिजिबल झालेले आहेत. त्यांचीसुद्धा टेस्ट एकाच दिवशी होणार आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नोटीस पाहू शकता की तुमचा पेपर कधी आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी त्याचप्रमाणे आणि क्लर्कची सुद्धा लिपिकसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. लिपिकचं सुद्धा
इलिजिबल आणि रिजेक्टेड लिस्ट लागलेली आहे. लिपिक या पदासाठी 1,15,922 कॅन्डिडेट इलिजिबल झालेले आहेत आणि 4,058 कॅन्डिडेट रिजेक्टेड केलेले आहेत. ते कोणत्या कारणास्तव रिजेक्ट झाले तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करून ते PDF पाहून त्या ठिकाणी रिझन वगैरे पाहू शकता. आणि तुमचा पेपर कधी आहे तर या ठिकाणी पाहता की तुम्ही नोटीस डेट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचे पेपर कधी आहे लिपिकचा शेड्यूल पाहू शकता. परंतु मी सांगितल्याप्रमाणे 26 तारखेला या ठिकाणी सर्वांचा पेपर होणार आहे, परंतु टायमिंग अलग अलग राहणार आहे अलग अलग पदासाठी. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा बॉम्बे हायकोर्ट संबंधित मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगितलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे स्टेनोग्राफरचे पेपर कधी आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया. स्टेनोग्राफरचे नोटीस अपिअरिंग द प्रिव्हियस परमिशन ऑफ रिजेक्टेड कॅन्डिडेट आफ्टर द शॉर्ट अँड टायपिंग टेस्ट. सो मित्रांनो, मी अशा प्रकारे तुम्हाला क्लरिकल त्याचप्रमाणे पिऊन, फशर आणि हमाल आणि ड्रायव्हर या पदाची संबंधित माहिती सांगितलेली असून काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.